उज्ज्वल टाकायला नुसतं असं फिरत असं बघ बेता पडशीला बेत्तान नाही तर ती पैसे कमी लागणार आहेत का? थोडे पैसे नाही होणार हे सगळे शेत तयार करायला पैसे किती जातील आता? याची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे, तरच आता खरीप गेलं ते गेलं, पण रब्बीची तयारी होईल. आता रब्बी पण देणार नाही, काहीच राहणार नाही, असं परिस्थिती आहे. म्हणजे अन्न खायला पंचायत झाली नाही, वसुलीचे तुमचे तगादे सुरू झाले, तर हे काही बरोबर नाही तगादे तुमचे. हे एवढं म्हणणं आहे आमचं. बोल. कालपासून आता मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या यायला लागलेल्या आहेत की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे पालकमंत्री आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. आता हे पावसाळी पर्यटन तुम्ही करू नका, तुम्ही मुंबईमध्येच बसा आणि तिथूनच काही पैशाचीच व्यवस्था करत येत असेल तर ती करा. इकडे येऊन तुम्ही काय बघणार आहेत? सगळ्या प्रसार माध्यमाने तुम्हाला चिखल पाणी सगळं दाखवलेलं आहे, वर्तमानपत्रात सगळं आलेलं आहे. तुमचे गावोगाव तलाठी आहेत, सर्कल आहेत, मामलेदार आहेत, सगळी यंत्रणा तुमची इथं तुम्हाला निरोप द्यायला आणि काय जो आखो देखा हाल आहे तो दाखवायला आणि कळवायला तयार आहे. अशा परिस्थितीत हे गावोगाव आणि जिल्ह्याला फिरायचं नाटक तुम्ही काही करू नका. तुम्हाला जे काही मदत करायची असेल ती करा. परंतु आज हे जे काही मी उभा राहिलो या शेतामध्ये, आता तुम्हाला इथं पाणी दिसत नाही आहे, परंतु मे महिन्यापासून इथं पाऊस पडतोय. आत्ताही जमिनीमध्ये चिखल आहे आणि या चिखलामध्ये आता हे गवत काढणं आम्हाला शक्य होत नाही आहे. तेव्हा आता खरीप तर गेलाच आहे, परंतु खरीपाच्या नंतर सुद्धा जे आता रब्बीला आम्हाला शेतं तयार करायचे आहेत, हे प्रत्येक शेतातले हे सगळी घाण काढणं आणि ते पाऊस उघडल्यावर घात आल्यावर आता आम्हाला काम सुरू करायचं आहे. तर याच्यासाठी पैशाची गरज आहे. केवळ शेतकऱ्यांना मदत नाही, शेतकऱ्यांना दिलेले पैसे हे मजुरांना जाणार आहेत. गेले 5 महिने पाऊस असा पडतोय, मजुरांना मजुरी नाही, शेतातली कामं तटलेली आहेत, सगळे पडून गेलेले आहेत, शेतात काही उगवलं नाही, जे उगवलं होतं ते कुजून गेलेलं आहे आणि ही सगळी अशी तणं वाढलेली आहेत. तर ही सगळी तणं काढण्यासाठी एकरी 20,000 म्हणजे हेक्टरी 50,000 रुपये आज शेतकऱ्याला आवश्यक आहेत. आणि हे तुम्ही जर ताबडतोब दिले तर मग मात्र मजुरांनाही मजुरी मिळणार आहे. ते पैसे काय आम्ही स्विस बँकेत नेऊन ठेवणार नाही आहे, आम्ही हे पैसे मजुरांना देणार आहे. शेतकरी आणि मजूर आमच्या घरची माणसं मिळून ही शेतं तयार करायला लागणार आहेत आणि ही शेतं जर तयार झाली तरच आता ही दसरा झाला, आता दिवाळीपर्यंत या संबंध या जे काही आमच्या शेतीच्या पद्धती आहेत आणि रब्बीची जे काही पेरणीची कामं सुरू करायची आहेत, तर आत्ता त्याला आम्हाला पैशाची गरज आहे. आज तुम्हाला जर पैसे देता येत नसले तर किमान पक्षी तुम्ही जे आमच्या सक्तीच्या वसुल्या सुरू केलेल्या आहेत तेवढ्या तरी बंद करा. की आज सगळ्याकडं शेतकऱ्यांची 101ची प्रकरणं करायला सुरू केली, जप्त्या वसुल्या सुरू केल्या, कर्ज वसुलीसाठी पठाणासारखे तुम्ही घरोघर फिरायला लागला. इथं अन्न नाही खायला अशी परिस्थिती झाली शेतकऱ्यांची. आणि अशा परिस्थितीमध्ये विजेचे घरातले कनेक्शन तोडायला लागला तुम्ही शेती पंपाला आता घात यायला लागली, पंप सुरू करायची वेळ आली तर तुम्ही विजेचे कनेक्शन तोडायला लागला. 10 हॉर्सपॉवरच्या वरचं असलं आणि 50-100 हॉर्सपॉवर असलं तरी ते 25-50 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बसवलेली ती मोटर आहे, त्याला नाही का तुम्हाला वीज बिल माफ करायला. परंतु या सगळ्या गोष्टी शेतीचा काहीही अनुभव नसलेले हे मंडळी आज राज्यकर्ते झालेले आहेत. आणि माझं त्यांना एवढंच हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे आता जबरी वसुल्या सुरू केलेल्या आहेत, मग त्या घरपट्टीच्या असतील, पाणीपट्टीच्या असतील, कराच्या स्वरूपात असतील, बँकांच्या वसुल्या असतील, या सगळ्या बँका आणि या सगळ्या वसुल्या थांबल्या पाहिजेत. या संबंध वीज बिलाच्या वसुल्या असतील, इतर करांच्या वसुल्या असतील, हे सगळे थांबले पाहिजे. कारण आज शेतकऱ्याकडे 1 रुपया नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे विजेची बिलं भरणं किंवा कर देणं, घरपट्ट्या देणं किंवा कर्जाचे हप्ते फेडणं हे आता शक्य झालेलं नाही, अशक्य आहे. तेव्हा या सगळ्या मजुरांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, या वसुल्या ताबडतोब थांबल्या पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आहे. मायबाप सरकारने इकडं फिरून इकडचं नुकसान भरपाई किंवा द्यायचे बघू, आता तुम्ही द्याल त्यावेळेला घेऊ आम्ही. परंतु आजच्या आज ताबडतोबीने उद्यापासून मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत की कोणाही शेतकऱ्यांच्या वसुल्या करू नयेत, सगळ्या वसुल्या थांबवा आणि जर काही पिकलं पुढच्या वर्षी तर तुम्ही वसुलीला या, एवढंच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद.